लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बाभळगावमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबियांनी मतदान केलं। श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे लहान बंधू आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर जिल्हा परिषद निवडणुकीतल्या एकोरगा गटातल्या काँग्रेस उमेदवार आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार धीरज देशमुख यांनी त्यांची पत्नी दीपशिखा देशमुख यांनीही यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। लातूर जिल्हा परिषद हा काँग्रेसचा गड मानला जातो, त्यामुळे काँग्रेसची निर्विवाद सत्ता येईल असा दावा यावेळी देशमुख कुटुंबियांनी केला। ज्या तऱ्हेने काँग्रेस पक्षाने प्रचार केला, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांचा जो प्रतिसाद मला पाहायला मिळाला, मला विश्वास आहे की 2/3 अधिक जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला मिळतील। भाजप सरकारच्या माध्यमातून केंद्रात असेल किंवा राज्य शासनात की ग्रामीण भागातल्या जनतेला काही मदत मिळत नाही किंवा त्यांचा विकास होत नाही, मी ते मुद्दे आम्ही जनतेसमोर मांडलेत आणि मला खात्री आहे की ह्या निवडणुकीत जनता परत एकदा काँग्रेसला जास्तीत जास्त पसंती देईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।